हे आपलं सुभाष पाडेकर शेतीमधील सफरचंदाचं झाड. हे सफरचंदाचं झाड आपण जवळजवळ 3 वर्षापूर्वी लावलेलं आहे. याला 1.5 वर्षापासून पुढे फळं येत आहेत. आतापर्यंत 2 वेळा बहार येऊन गेलेला आहे. आता हा 3रा बहार याला आलेला आहे आणि हे फूल आपल्यासमोर दिसतं आहे. याला प्रत्येक जेव्हा बड असतात त्या बडमधून अशा प्रकारचे तोर येतात आणि या तोराला फुलं येतात. म्हणजे हे बघा आपण पाहतो आहे. आणि जर आपण पाहत असाल तर या ठिकाणी आपल्याला दिसत असेल हे हे एक सफरचंदाचं तयार झालेलं आहे. हे सफरचंद आहे. हे हे कळीपासून सफरचंद आता तयार झालेलं आहे. असं प्रत्येक या ठिकाणी एक एक गुच्छ फुलांचा येऊन त्याला 2-3 असे सफरचंद लागतात. हे बघा, हे फुलं आहेत. यांचं रूपांतर आता फळांमध्ये होईल. हे इकडे सुद्धा फुलं आहेत. अशा प्रकारे हे झाड आहे. खूप छान वाढलेलं झाड आहे आणि या प्रत्येक ठिकाणी फुलं येऊन सफरचंद या ठिकाणी येतील. झाडाची वाढसुद्धा खूप झालेली आहे. याला पानं कमी आणि सफरचंद जास्त अशी स्थिती राहते. हे संपूर्ण जीवामृतावरचं झाड आहे आणि खाली बघा, याच्या खाली सगळ्या याच्या फांद्या आपण इथेच कट करून टाकलेल्या आहे आणि त्यांचं इथेच खत झालेलं आहे. तेच खत त्याला मिळतं आणि झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होते आणि आपल्याला दरवर्षी सफरचंद मिळतात.